हाय. एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेणार आहे आणि मेथीदाणा थोडंसं अर्ध्याच्या कमी एकदम चमचा घ्यायचा. म्हणजे मेथीदाणा शरीरात आरोग्याला आपल्या चांगलाच असतो, तुम्हाला माहितीच आहे आणि पित्त होणार नाही. कोणीही तुरीची डाळीचं वरण खाल्ले की पित्तच होतंच. हे बघा आता मी बटाटे शिजायला टाकलेले आहेत. आता बटाट्याची चटणी करण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं त्या चटणीसाठी. तर मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे याचं वाटण तयार केलेलं आहे आणि 5-6 कांदे कापून घेतलेले आहेत बारीक साईजमध्ये. हा कढीपत्ता माझ्या दारामधला आहे. तो सगळे म्हटले हा गावरान नाही आहे कारण की त्याची दांडी आहे ना हिरव्या कलरची आहे. नंतरनं मला समोरच्या मावशीने एकदा बीब दिली होती कढीपत्त्याची, गावरान कढीपत्त्याची. ती मी इथं कढीपत्ता परत लावला. तर हिची कांडी लालसर आहे. तेव्हा मला कळाले की अरे गावरान कढीपत्ता कशाला म्हणतात. खूप मस्त वास येतो. हातात आपण जर त्याची कढीपत्ता तोडला ना तर हाताला इतका छान स्मेल येतो की बघायला नको. एका बाजूला मी घराच्या छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे. असे फ्लावर्सचं, कोबीचं तुम्हाला मी मागचेच पण दाखवलं होतं, अशी झाडं लावलेली आहेत. चला मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करू. मस्तपैकी स्वच्छपैकी कढीपत्ता धुवून घेऊ. हे बघा आता बटाटे शिजलेले आहेत. 4च बटाटे घेतलेले आहेत, मोठे मोठे साईजचे होते ना ते 4 बटाटे घेतलेले आहेत. ते आता मी त्याची साल काढते. साल काढून झाली की मग मी हाताने कट करणार आहे किंवा हाताने कुस्करले तरी चालतात किंवा चाकूनी पण कटिंग केली ना तरी चालतं. पण मी मोठे मोठे काप ठेवत नाही आहे. आता मोहरी तडतडली की मी जिरे टाकलेले, कढीपत्ता मस्तपैकी टाकलेला आहे. कढीपत्त्याची टेस्ट तर खूप छान लागते, तुम्हाला माहितीच आहे. फक्त व्यवस्थित तडतडलं की लगेच आपण कांदे टाकून घेऊ. कांदे असे लालसर होस्तोवर परतायचे, कारण की बटाट्याच्या भाजीला बटाट्याची चटणी जेव्हा करतो ना त्याला आपल्याला कांदे हे जास्तच लागतात. त्याशिवाय तर टेस्टच येणार नाही आहे. कारण की कांदे खूप मी बारीक साईजमध्ये कापून घेतलेले आहेत. बटाटे बघा असे मस्तपैकी सोलून घेतलेले आहेत. आता मी चाकूच्या साह्याने बारीक बारीक स्लाईस करणार आहे. मला असे मोठे मोठे स्लाईस केलेले आवडत नाही, कारण की जे बटाट्याची जी चटणी आहे ना ती सगळ्या अख्ख्या बटाट्याला लागत नाही. आणि नवीन जुना बटाटा कसा असतो काय असतो, मी फक्त क्लेअरवरची साल असली ना तोच बटाटा बाजारातून आणत असते, कारण की सगळे म्हणतात की तो गोड नसतो आणि जरा जास्त तिखट करत असते. म्हणजे जरी गोड जरी असला बटाटा तरी त्याच्या सपतून जातो. अशा पद्धतीने खूप बारीक बारीक स्लाईस केलेले. कांदा आपला लालसर झालेला आहे आणि मऊ पण झालेला आहे. त्याच्यात हळद टाकली आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ना, मी तुम्हाला दाखवलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे. ते मस्तपैकी परतून घ्या. मिरची कच्ची असते त्यामुळे व्यवस्थित ते कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या. आणि मीठ कांद्यामध्येच मी मीठ टाकते, म्हणजे बटाट्याला सगळीकडून मीठ लागते. कारण की जर आपण बटाट्याच्या वरतून मीठ टाकलं बटाटा मिक्स करून तर अजिबात एका साईडला बटाट्याचे मीठ लागणार, एकाला बटाट्याला मीठ लागणारच नाही. अशा घटना घडतातच आणि मग तो काही चांगला लागत नाही आहे. म्हणून मी कांदा आणि मिरचीमध्येच मी मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. आणि आता आपण बटाटे टाकून घेऊ. बटाट्याचे स्लाईस तुम्ही असे बारीक बारीक करून बघा, इतके सुंदर लागतात की बघायला नको. आणि टेस्ट पण खूप लागते, कारण की जी मिरची कांदा आपण जो मसाला त्याच्यात टाकलेला आहे तो एक जीव होतो. आणि जरी गोड बटाटा असला तर आपण हिरवी मिरची ही जास्त टाकलेलीच असते तर व्यवस्थित ती लागते. लहान मुलं घरामध्ये असेल तर आपण हिरवी मिरचीची मात्रा जरा कमी करू शकतो, किंवा कुणाला हिरवी मिरची लागत नाही, आवडत नाही आणि चालत नसेल तर लाल तिखटसुद्धा टाकू शकतो. अशा प्रकारे खूप मस्तपैकी एकत्र मिक्स करून घ्या. एकंदरीत आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण टेस्टसाठी कोथिंबीर कापून घेऊ. ही गावरान कोथिंबीर आहे, ही कापून घेतली आणि त्याच्यावर टाकून घेतली. हाताचा इतका स्मेल छान येत होता की बघायलाच नको. आता एकंदरीत आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण कुकर गार झालेला असेल तर बघूया, आपण वरणाला फोडणी देऊया. वरणाचे 2 प्रकार करता येतात, एक फोडणीचे वरण आणि हे साधं वरण. आता माझ्या पद्धतीने तर मी हे साधं वरणच म्हणते. तुमच्या पद्धतीने साधं वरण म्हणजे मी भरपूर वेळाच ऐकलेलं आहे की जिरे मोहरी न टाकता फक्त मीठ टाकायचं आणि ते साधं वरण. आणि फोडणीचं वरण म्हणजे जिरे मोहरी आणि लसूण टाकायचं म्हणजे फोडणीचं वरण. पण माझी टेक्निक वेगळी आहे. मी ह्याला फोडणीचं वरण म्हणत नाही आहे, हे फक्त साधं वरण आहे, ज्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा, लसूण टाकायचा. आणि जेव्हा फोडणीचं वरण करते आहे ना त्यावेळेस मी फोडणीच्या वरणामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो हे बरेच गोष्टी टाकते. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला तो दाखवेल. आता तेल तापलेलं आहे, गॅस जरा कमी केलेला आहे. मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. मोहरी अशी व्यवस्थित तडतडायची ना की कारण की त्याचा स्मेल खूप छान येतो.
जास्त जळून नाही द्यायचं. कढीपत्ता टाकला, लसूण ठेचून मस्तपैकी टाकलेला आहे. कटिंग जरी करून टाकला ना, तो पण दाताखाली आला की इतकं छान लागतं की बघायला नको. फोडणी दिल्यावर आहे ना, लगेच आपण झाकण ठेवायचं. फोडणी दिल्यावर वरणामध्ये जेव्हा आपण वरण टाकतो ना त्याच्यामध्ये, तर लगेच झाकण ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचं आणि जे उरलेलं वरण आहे ते टाकून घ्यायचं. म्हणजे फोडणीचा वास आहे ना, लगेच वरणामध्ये जातो आणि वरण इतकं टेस्टी होतं की बघायला नको. तुम्ही वरण जास्त पातळही नका करू आणि जास्त घट्ट पण नको बेसनासारखं. हे असे मीडियममध्ये करा. त्याची टेस्ट बघा आणि मीठ टाका. मी जी वरणाला तेलामध्ये फोडणी दिली, तुम्ही तुपामध्ये जरी फोडणी दिली ना, तरीही खूप सुंदर लागतं. आणि अशा मीडियममध्येच वरणामध्ये पाणी टाका, म्हणजे जास्त पातळही नाही होणार आणि जास्त घट्टही नाही. गरमागरम तुपाबरोबर वरण भात खाऊ शकता. कशी वाटली आता बटाट्याची चटणी, चपाती, खूप साधं सिंपल जेवण तयार केलं होतं उपवास सोडण्यासाठी आणि हेच योग्य आहे शरीरासाठी. चला मग भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.